नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे, SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याच्यासाठी देखील आपण सकाळमध्ये एक लेख आला होता सप्तरंगमध्ये, त्याचा आधार घेणार आहोत. तर मंडळी कसं आहे, आता नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, तर याच्यामध्ये प्रामुख्यानं चाललेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्याच्यामध्ये किंवा आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता जे नवीन युद्ध पेटलेलं आहे म्हणा किंवा नवीन कॉम्पिटिशन स्पर्धा सुरू आहे, ती जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जी सुरू आहे ती मायक्रोचिप. तर मायक्रोचिप म्हणजे काय, तर मायक्रोचिप म्हणजे कसं आहे, छोटाची चिप असते, म्हणजे सिलिकॉनची किंवा सेमी कंडक्टर म्हणतोय आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला. तर त्याच्यावर ट्रान्झिस्टर वगैरे लागलेले असतात भरपूर, हजारो लाखो. म्हणजे आता एवढं सगळं डेव्हलपमेंट झाले की ते छोट्या आकारामध्ये, आणि त्याच्यावर आपण माहिती किंवा आपला डेटा स्टोअर करू शकतो, तो वापरू शकतो आणि त्याला नियंत्रित करू शकतो किंवा त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जशा आता गाड्या, ज्या नवीन गाड्यांची डेव्हलपमेंट सुरू आहे म्हणा किंवा नवीन गाड्या डेव्हलप झाले, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी आपला सेन्सर जो असतो, म्हणजे आता वायपर जो असतो, सेन्सर म्हणा की सेन्सर असतो, पाऊस पडला की त्याला वायपर, किती पाणी पडतं त्याच्या प्रमाणात त्या स्पीडमध्ये ते फिरतं, तिथे देखील तुमची चिपच आहे. किंवा भरपूर चिप असतात गाड्यांच्या मध्ये म्हणा किंवा आता आपल्या कम्प्युटर्समध्ये तर प्रत्येक ठिकाणी आलं, तर घड्याळामध्ये आलं नवीन. तर या चिपचा वापर करून नवीन टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर शोध लावतात आणि भरपूर ठिकाणी त्याचा वापर शेतीमध्ये झाला ना, आपलं कम्प्युटर क्षेत्र, बँकिंग म्हणा, सगळं नाव घ्या त्या क्षेत्रामध्ये आहे. तर आज त्याच्या रिलेटेड त्याचा वापर म्हशीच्या मध्ये केला आणि त्यांचं दूध उत्पादन वाढवलं. तर ते कसं झालं, तर तो प्रयोग काय केला आणि कुठे केला, त्या संदर्भात हा लेख आहे. तर हा लेख लिहिलेला आहे ऋषिराज तायडे यांनी, टेक्नोहंट याच्या खाली. त्या लेखाचं नाव आहे मायक्रोचिपने दूध क्रांती. तर मंडळी, आताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे की आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मायक्रोचिप, आता आपण जे बोललो, त्यानंतर ड्रोन तंत्रज्ञान म्हणजे बाबा ती छोटीशी वस्तू आपण विमानासारखी वर उचलायची, त्याला कॅमेरे लागलेले आहेत किंवा ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वगैरे उपयोग होतो, आता सुरू झालेला आहे चायनामध्ये वगैरे. तर याच्यामुळे कार्यक्षमता म्हणा किंवा आधी जेवढा वेळ लागायचा त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये भरपूर गोष्टी घडत आहेत. तर याचा वापर आपल्या कृषी क्षेत्रामध्ये, म्हणजे ॲग्रिकल्चर, जसा आपला भारत देश कृषी प्रधान आहे, तर याच्यामध्ये कसा वापर होत गेला आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. तर त्याच्यामध्ये काय होतंय, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सिंचन म्हणजे पाणी पुरवठा शेतीमध्ये आहे की योग्य प्रमाणात, जादा पडायला नको, जादा पाणी पुरवठा व्हायला नको आणि कमी पण पडायला नको, योग्य प्रमाणात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादन भरपूर मिळतं. त्यानंतर खत व्यवस्थापन म्हणजे काय की बाबा कोणतं पीक लावलेलं आहे त्याला खत केव्हा द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं की ज्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकेल. पुन्हा कीड नियंत्रण म्हणजे मावासारखा रोग जर शेतांच्यावर आला पिकावर, तर ते पीक गेलं तर त्याला यायला नको म्हणून कसं करायचं, मग केव्हा औषध फवारणी करायची, कशी करायची याच्यावर. त्यानंतर वेगवेगळे जे आपण वापरतोय ते प्रोडक्शनसाठी वेगवेगळी संसाधने वापरतोय, तर त्यांचा योग्य वापर कसा करायचा, तर याच्यावर सगळ्यावर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंट्रोल करत आहे आणि त्यामुळे आपलं उत्पादन वाढत आहे. तर याच्यासाठी आता पुन्हा दूध उत्पादन म्हणजे आता काय आलंय, लहान मूल आलं की त्याला दूध आहे, आईचं दूध झाल्यानंतर बाहेरचं दूध म्हणजे हेच झालं की आईचं दूध, म्हशीचं दूध. पुन्हा ऑल ओव्हर वर्ल्ड आता जशी लोकसंख्या वाढत आहे तशी दुधाची डिमांड पण वाढत आहे. तर हे दुधाचं उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल जादा प्रमाणात, तर त्याच्यासाठी हा उपयोग म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे. तर त्याच्यामध्ये कसं केलेलं आहे, म्हणजे काय करतात आता त्याच्यामध्ये दूध उत्पादन जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये प्रिसिजन फार्मिंग म्हणजे जेवढं हवं तेवढंच करायचं, जादा पण व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको. पुन्हा जे आपली म्हशी आहेत, गायी आहेत, त्यांची आरोग्य तपासणी AI द्वारे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करायची, म्हणजे ज्याच्यामुळे अचूक निदान होऊन त्यांना अचूक औषधोपचार देऊन त्यांचं दूध उत्पादन वाढवू शकतोय. पुन्हा रोबोटिक्स झाले, पुन्हा दर्जेदार आपले
वंश निर्मिती म्हणजे बाबा दूध देणाऱ्या प्रत्येक ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये, आता म्हैशीच्या आणि गायींच्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या ज्या गायी आहेत, म्हैशी आहेत, त्यांचं दर्जेदार उत्पादन, त्यांचं देखील चांगलं वंश निर्मिती व्हावी, तर त्याच्यासाठी देखील कृत्रिम रेतन. आता रेतन म्हणजे काय, तर जसं आपलं माणसांच्या मध्ये एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा होत नसेल तर आपण त्यांच्यावर ते IVF म्हणा किंवा वेगवेगळे उपचार करून त्यांना गर्भधारणा होते आणि त्यानंतर बाळ होतं, तसं कृत्रिम रेतन म्हैशींच्या मध्ये, गायींच्या मध्ये देखील केलं जातं. त्यानंतर डेअरी व्यवस्थापनासाठी ब्लॉक चेनचे तंत्रज्ञान. आता ब्लॉक चेन म्हणजे काय, तर ब्लॉक चेन तंत्रज्ञानमुळे काय होतं, आता आपलं डेअरीमध्ये दूध जातं आणि तिथून ते सप्लाय केलं जातं सिटीमध्ये म्हणा, किंवा तिथून डेअरीमधून ते वेगवेगळे पदार्थ त्याच्यावरून बनवले जातात. तर ब्लॉक चेनचा आधार घेऊन आपण काय सांगणार, बाबा इथे दूध कुठून आलं, कोणत्या मार्गाने आलं आणि कोणत्या म्हैशीकडे, कोणत्या गोठ्यातून म्हणा किंवा कोणत्या म्हैशीच्या गोठ्यातून, गाईच्या गोठ्यातून ते सप्लाय झालं आणि कुठून कसं झालं, हे ब्लॉक चेनमुळे आपल्याला कळतं. तर याचा उपयोग आता सध्या होत आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्र, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याची आता डेव्हलपमेंट पण चांगली होत आहे. तर असंच एक प्रयोग केलेला आहे. तर रशियामध्ये स्टार्टअप कंपनी नीरीच्या संशोधकांनी काय केलं, तर एक वेगळा प्रयोग केला. काय केलं, तर 5 गायी घेतल्या आणि त्यांच्या मेंदूमध्ये मायक्रोचिप बसवली. तर म्हणजे काय केलं, आता तर मायक्रोचिप, आता आपण जे बोललो, छोटासा पार्ट आहे ज्याच्यावर भरपूर ट्रान्झिस्टर असतात, भरपूर असतात आणि त्याच्यावर आपण डेटा साठवू शकतो, त्याची माहिती, आणि त्याच्या आधारे आपण ते नियंत्रित पण करू शकतो. तर ते मेंदूमध्ये ती मायक्रोचिप बसवली 5 गायींच्या मध्ये आणि त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस काहीतरी एक वेगळं यंत्र बसवलं आणि त्याच्यानंतर मेंदूमध्ये इलेक्ट्रोड मायक्रोचिप बसवण्यात आली. इलेक्ट्रोड मायक्रोचिप म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटीचा करंट देण्यात आला, म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय करू शकते असं बसवण्यात आलं. आणि ही सगळी यंत्रणा आपल्या प्रयोगशाळेमध्ये किंवा प्रयोगशाळेमधून आपण नियंत्रित केली पूर्ण. तर याच्यातून काय होतं की म्हैशीच्या समोर असायला पाहिजे असं नाही आहे, गायीच्या समोर असायला पाहिजे असं नाही, ती तिच्या ठिकाणी गोठ्यामध्ये किंवा चरायला कुठेही असली तरी देखील तिला इलेक्ट्रिक उत्तेजन किंवा इलेक्ट्रिक पल्स देऊन तिला तिची भूक कंट्रोल केली. त्यानंतर आता गायींना देखील ताणतणाव आहे किंवा भूक लागली, खायला लवकर नाही मिळालं तरी ताण वाढणार आहे, किंवा पाणी नाही वेळेवर मिळालं तरी तणाव वाढणार आहे, किंवा एखादी भीती कसली तरी असलेलं तर ते आपल्याला माहीत नाही जनावरांचं काय असते. तर त्यांची भूक कंट्रोल केली, ताणतणाव, प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन आदी बाबी सगळ्याच्या नियंत्रण केल्या आणि त्या गरजेनुसार उत्तेजित करण्यात आल्या. म्हणजे काय, तर गायी म्हैशी या दूध केव्हा देतात, तर त्यांना वासरू किंवा पाडसाल त्यांनी जन्म दिल्यानंतर त्यांचं दूध उत्पादन सुरू होतं. त्यामुळं प्रजनन क्षमता जी आहे त्यांची व्यवस्थित कंट्रोल केली तर ते दूध चांगलं मिळेल. तर याचं ज्यावेळी केलं, हे पहिलाच प्रयोग केलेला आहे रशियामधील नीरीच्या ठिकाणी, नीरी कंपनीने. तर त्यांना गायींमध्ये लक्षणीयरित्या ते दूध वाढलं, त्यांचं म्हणजे दूध देण्याचं प्रमाण वाढलेलं लक्षात आलं. तर हे कसं केलं, आता सुरुवातीला काय केलं, मग त्यांनी रशियाच्या स्वेर्दलोवस्क या प्रदेशामध्ये नीरी संस्थेत हा प्रयोग करण्यात आला. तर याच्यामध्ये काय केलं, त्या 5 गायींमध्ये न्यूरो इम्प्लांट चिप व्यवस्थित बसवण्यात आली. आणि विशेष म्हणजे आश्चर्याची बाब म्हणजे ही ज्यावेळी चिप बसवताना गायी त्या शुद्धीवर होत्या, म्हणजे त्यांना आपलं माणसांसारखं अनेस्थेशिया दिला, म्हणजे भूल दिली आणि मग त्यानंतर बसवले असं केलेलं नाही. आणि ह्या शस्त्रक्रिया म्हणजे ही जी चिप बसवल्यानंतर थोड्या वेळामध्ये पाहिलं तर त्या गायी लगेच त्या चरायला वगैरे गेल्या, बाहेरही पडल्या आणि त्यांना कुठलीही शारीरिक किंवा आरोग्यविषयक समस्या म्हणजे बाबा काहीतरी प्रॉब्लेम आला असं काही झालेलं नाही, त्या नॉर्मल होत्या तशा. तर हे झाल्यानंतर मायक्रोचिप ज्यावेळी बसवली, प्रत्यारोपण केलं, त्यानंतर काही दिवसानंतर त्या गायींच्या म्हणजे दूध उत्पादनामध्ये वाढ झाली आहे त्यांना जाणवलं. तर किती वाढलं ते अजून सांगितलेलं नाही, कारण ते अंडर ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यानंतर
याचा आता व्यावसायिक वापर केव्हा होणार? तर आता कसं आहे, आता ही बसवली, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. गायींना आता बसवल्यानंतर ते जवळजवळ एप्रिल 25 मध्ये झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये बसवल्यानंतर त्यांची काय झालं, म्हणजे काही आता त्याच्यामध्ये काय करणार, मायक्रोचिपमध्ये बसवल्यानंतर हा बाबा गायीनं किंवा त्या गायीने एवढं खाद्य खाल्लं पाहिजे, एवढा वेळ हे केलं पाहिजे, असं सगळं त्याचा डेटा त्यांनी घेतला, त्याच्यामध्ये बसला त्या मायक्रोचिपमध्ये, आणि त्याच्या थ्रू त्यांनी इलेक्ट्रिक पल्स देऊन, म्हणजे आपण जे आता उत्तेजक देऊन त्यांना काय केलं, त्यांची भूक कंट्रोल केली. त्यांना आता समजा एखादी गायीची ती भूक कमी झाली असं वाटलं, ती वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं, ते न्यूरो मॉड्युलेशनद्वारे त्यांना परत उत्तेजन केलं, म्हणजे ते नाही भूक लागली पाहिजे म्हणून त्याला केलं. तर ही पूर्ण एक्सपेरिमेंटल सुरू आहे, म्हणजे प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. आणि ते एकदा त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस त्यांच्या डोक्यात आले करायचे आहेत, आणि त्याच्यानुसार ते प्रयोग करून ज्यावेळी त्यांना कॉन्फिडन्स येईल की नाही हे व्यवस्थित होते, त्यावेळेस ते पुढे वापरणार, म्हणजे सगळ्यांना मार्केटमध्ये वापरायला देणार किंवा हे आपण असं करू शकतोय म्हणून. तर व्यावसायिक वापर त्याच्यानंतर आपण करू शकतो. त्यानंतर आता काय आलं, दूध उत्पादन वाढीसाठी काय आता करतात, म्हणजे फक्त मायक्रोचिप बसवली हाच एक प्रयोग नाही, तर या वेगळ्या प्रयोग जसं बोलल्याप्रमाणे की बाबा कृत्रिम रेतन पद्धतीनं वंश निर्मिती वगैरे त्यांची म्हशीची आणि गायांची सुरू आहे, आणि त्याच्यावर ते सुरू आहे, म्हणजे करतात ते, किंवा एखादी प्रजाती चांगलं दूध देते तर त्याचं व्यवस्थित त्यांचं हायब्रिड वगैरे करायचं, त्याची ती प्रजनन क्षमता कशी चांगली करून त्यांना नवीन चांगल्या जाती त्या प्रजाती विकसित केल्या, आणि त्यांच्यातून दूध उत्पादन वाढलं. पण ते काही काळानंतर कमी आलं, म्हणजे त्याचा दूध देण्याचं प्रमाण त्यांचं कमी आलं, म्हणजे ते थोड्या पिरियडसाठीच ते व्यवस्थित सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं. पण त्यानंतर त्याच्यावर मर्यादा आल्या. परंतु आता काय झालेलं आहे की मायक्रोचिपमुळे आपण ते इम्पल्स देऊन किंवा उत्तेजित करून मायक्रोचिपद्वारे त्यांची भूक वाढवतोय, त्यांची प्रजनन क्षमता कंट्रोल करतोय, आणि त्यामुळं हा जो प्रयोग केलेला आहे हा जर सक्सेस झाला तर हे मोठ्या टाईमसाठी, म्हणजे लॉंग पिरियडसाठी ते आपण वापरू शकतो. हा कॉन्फिडन्स ज्यावेळी येईल त्यावेळी ते होणार. पण त्याच्या परत दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, हा प्रयोग आहे तो भरपूर खर्चिक आहे. कारण का, हे कोणत्याही बाबा माझ्या घरी एखादी म्हैस आहे त्याच्यासाठी मी करतो तर नाही जमणार, कारण तेवढे तुमचे जर पैसे तेवढे असतील तुमच्याकडे तर तुम्ही करू शकता. म्हणून मोठमोठ्या कंपन्या जे दूध प्रोडक्शन करतात तर ही सिस्टीम वापरू शकतात. बाबा गायींच्या मध्ये मायक्रोचिप बसवले त्याच्या थ्रू केलं तर याचा वापर होऊ शकतो, पण अजून ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. एकदा त्याचं डेव्हलप झाली आणि कॉन्फिडन्स आला की ते वापरू शकतो, पण ते खर्चिक असल्यामुळे व्यावसायिक म्हणजे ज्यांचा व्यवसाय आहे दूध उत्पादनाचा, जसं चितळे दूध म्हणू शकतो आपण, किंवा वेगळे दूध आता जे आपल्याला पिशव्या येतात त्यांच्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना हे परवडू शकतं. त्यानंतर आता अजून संशोधकांनी निरीच्या तर अजून हे प्रायोगिक तत्वावरच केलेलं आहे 5 गायींच्यावर. तर आता काय झालेलं आहे, मेंदूमध्ये मायक्रोचिप बसले आणि तिथून ते इलेक्ट्रिक पल्स देतात, म्हणजे ते उत्तेजित करतात. पण अजून त्याचं लॉंग ड्युरेशन काय होईल माहीत नाही आहे, त्याच्यावर अभ्यास सुरू आहे. कारण का, डायरेक्ट मेंदूशी कॉन्टॅक्ट आहे, डायरेक्ट मेंदूशी कॉन्टॅक्ट असल्यानंतर आणि उत्तेजित करून सारखे त्याला पल्स आपण देतोय, झटके देतोय, तर त्याच्यामुळे काहीतरी परिणाम होऊ शकतोय. काय समजा आता मेंदूचं काही प्रमाणात मेंदू, काही टक्केवारीमध्ये मेंदू काम करायचं बंद करू शकतोय, किंवा उद्या उठून तो कमी जास्त करू शकतोय. कारण काही उत्तेजन कमी जास्त झाल्यानंतर मेंदूला देखील कमी जास्त होणार, आणि वारंवार असं जर उत्तेजित करत गेल्यानंतर कालांतरानं काही परिणाम होतात का, दुष्परिणाम होतात का, ते पाहायचं आहे. म्हणजे बाबा पक्षाघात म्हणा, एपिलिप्सी, अर्धांगवायू, फिट येणं यासारखी म्हणजे समस्या उद्भवू शकतात. तर याची भीती याच्यामध्ये व्यक्त केलेली आणि ते होऊ शकते. तर अशा प्रकारे हे वेगळा एक प्रयोग सुरू आहे रशियामध्ये, निरी संस्थेमध्ये, आणि त्याचा आउटपुट काय येतोय बघू, आउटकम काय येतोय. आणि जर चांगला आला तर खरोखरच चांगलं होईल, की बाबा दूध उत्पादन वाढेल आणि त्यामुळे फायदा असेल की जास्त लोकांना चांगलं दूध मिळेल, आणि जे दूध उत्पादन करतात त्यांना देखील म्हशींच्याकडून किंवा जनावरांच्याकडून चांगलं जादा प्रमाणात दूध घेणं उपयोगी पडेल, म्हणजे त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी उपयोगी पडेल. तर बघा मंडळी, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मायक्रोचिप आपण आता वाचतोय भरपूर ठिकाणी की गाड्यांच्या मध्ये आपल्याला चिप पाहिजे, मोबाईलमध्ये पाहिजे, घड्याळमध्ये पाहिजे, पण म्हशींच्या मध्ये देखील बसवून त्याचं आता दूध उत्पादन आपण त्याचं वाढवू शकतो.
तर मंडळी, हा एक लेख. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.